हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुड इव्हनिंग टू ऑल. अरे, माझा आवाज तुम्हाला येतोय का? आणि स्क्रीन तुम्हाला दिसते का? या दोन गोष्टी मला सांगा. स्क्रीन तुम्हाला दिसते का? आणि माझा आवाज तुम्हाला येतोय का? ओके गिरिराज, ओके प्रतीक, ओके विधान, थँक्यू सो मच. थँक्यू जया. गुड इव्हनिंग सुब्रा. ओके गिरिराज, थँक्यू. तनिष्का, गुड इव्हनिंग. ओके, चला. तर बघा, काल आपल्याला क्लास जो आहे तो अचानक बंद करावा लागला. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल, कारण काल अचानक बाळ जास्त लढत होतं, तब्येत बरोबर नव्हती, त्याच्यामुळे मी क्लास अचानक बंद केला आणि तुमचे कॉल पण मी उचलले नाहीत आणि तुम्हाला रिप्लाय पण दिला नाही, बरोबर ना? नंतर मी तुम्हाला रिप्लाय दिला होता. ठीक आहे, नंतर मी हाय आरुषी, गुड इव्हनिंग. नंतर मी आपल्या ऍपच्या ग्रुपवर टाकलं होतं. ठीक आहे, बाळाची तब्येत बरोबर नाही म्हणून आपला क्लास बंद केला होता. ठीक आहे, आणि आज आपण पुन्हा सुरू करतो. ठीक आहे, काही अडचण आली तरच आपला क्लास अचानक बंद होतो, नाहीतर आपला क्लास होत असतो. ठीक आहे, जवळपास 5 ते 6 महिन्यापासून आपले क्लास रेग्युलर चालू आहेत. ठीक आहे, फक्त कधी कधी काय होतं, अचानक काय अडचण आली, तुम्हाला माहित आहे संध्याकाळची वेळ असते, अचानक काहीतरी अडचण येते आणि अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला मग न सांगता मला क्लास बंद करावा लागतो. ठीक आहे, अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला न सांगता मला क्लास मग बंद करावा लागतो. ओके, चला, आणि क्लास आपण पुन्हा सुरू करतोय. कालचं जे झालंय, ठीक आहे, त्याच्यामुळे क्लास आपल्याला बंद करावा लागला. ओके, चला बघूया. पण काल आपण 19 क्वेश्चन पर्यंत बघितलं होतं आणि इथं आपल्याला बघायचं होतं. बघा, स्टार्टिंगची स्टेप काय बघा, जे नवीन विद्यार्थी आहेत ना त्यांनी लक्षात ठेवायचं, तुम्हाला या क्वेश्चन मार्कच्या जागी नेमका कुठला नंबर येईल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग असं करताना काय करायचं, सर्वात अगोदर बघायचं हे असं व्हर्टिकल रिलेशन आहे की असं हॉरिझॉन्टल रिलेशन आहे. नेमकं रिलेशन आहे कसं? ठीक आहे, मग रिलेशन कसं असतं माहिती आहे का, या दोघांची ऍडिशन, दोघांचं सबट्रॅक्शन, याचा स्क्वेअर किंवा याचा स्क्वेअर करून बघायचा, बरोबर आहे. असं नसेल तर हॉरिझॉन्टल बघायचं, त्या दोघांची ऍडिशन, दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघायचं, याचा स्क्वेअर करून बघायचं, याचा स्क्वेअर करून बघायचा किंवा याचं स्क्वेअर रूट करून बघायचं. ठीक आहे, काल आपण क्वेश्चन बघितला होता. आता इथं कसं माहिती आहे का, इथं 100 आहे, इथं 50 आहे, इथं 25 आहे, आपण बघितलं होतं. आता कसं असेल बघा बरं. ठीक आहे, आपण काय केलं होतं, 100चं स्क्वेअर रूट काढलं. 100चं स्क्वेअर रूट किती असणार आहे, 10, बरोबर आहे. आणि या 25चं स्क्वेअर रूट काढलं होतं. 25चं स्क्वेअर रूट किती असतं रे, तर ते असतं 5. म्हणजे हे झालं दोघांचं करायचं मल्टिप्लिकेशन, 10 into 5 दॅट विल बी 50. ओके, तर मिडलचा नंबर असा आलेला आहे. मग सेम कन्सेप्ट इथं. ठीक आहे, 4चं अंडररूट काय राहतं रे, 4चं अंडररूट राहतं तुमचं 2 आणि 36चं अंडररूट काय राहतं रे, 6. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 6 into 2 12 येतं. सो अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन 2 विल बी राईट. ठीक आहे, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑन युअर स्क्रीन. क्वेश्चन बघा, वेळ घ्या आणि क्वेश्चन सोडवा. आणि आपण पोल देणार नाही, या पोल मध्ये आपला टाइम वेस्ट जातो. ठीक आहे, चला याचा आन्सर सांगा. गुड इव्हनिंग टू ऑल. ओके, चला गुड इव्हनिंग. चला ओके, संस्कृती काय हरकत नाही बेटा. आता इथं बघायचं काय करायचं, अगोदर बघा हॉरिझॉन्टल रिलेशन आहे की व्हर्टिकल. ठीक आहे, आता बघा या दोघांना ऍड केलं आपण, 11 + 12, 11 + 12 किती येतं रे, तर हे 3 आणि हे 2, 23 येतं. म्हणजे दोघांची ऍडिशन तुम्हाला इथे दिसते. बघा आता तेच रिलेशन इथं आहे का बघा बरं, 33 + 16. ओके, हे तुमचं 9 आणि हे 49, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे काय होतंय की या दोघांची ऍडिशन जी आहे ते 15 आली पाहिजे. ओके, म्हणजे या दोन नंबरची जी ऍडिशन आहे ती 15 आली पाहिजे. इथं आहे 7. 7 मध्ये किती आपण ऍड करतो, किंवा 7 मध्ये आपण किती
ऍड करायला पाहिजे, जेणेकरून आपले आन्सर जे आहे ते 15 येईल. सिम्पल आहे. सेव्हन मध्ये 8 ऍड करा, म्हणजे क्वेश्चन मार्क जे 8 असायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 विल बी राईट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चला सांगा आता. क्वेश्चन नंबर 21 आहे. सिंपल क्वेश्चन आहे, ट्राय करा. बघा काय करायचं, जे आउटर नंबर आहेत त्या आउटर नंबरचे ऍडिशन करून बघा काय येतं ते, किंवा आउटर नंबर जे आहेत त्यांची तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघा, किंवा आउटर नंबर जे आहेत त्यांच्या स्क्वेअरचं ऍडिशन करून बघा, काहीतरी करून बघा आणि बघा इथं 38 येतंय कसं. ठीक आहे, इथं 38 येतंय कसं. ओके, बघा 4 + 8 किती होतं रे, 12. बरोबर आहे. 12 + 5 17. ओके, 17 + 2 17 + 2 19. ओके, 19च्या डबल केलं तर 38 येतं. बरोबर आहे, म्हणजे आउटर नंबरची ऍडिशन करायची, त्याच्यात डबल करायचं, 38 येतं. सेम कन्सेप्ट इथे आहे का बघा बरं. 17 + 13, 17 + 13 तर येतं तुमचं 30. 30 + 11 41. 41 + 9 50, आणि 50च्या डबल करायचं 100. म्हणजे काय, आउटर नंबरची ऍडिशन करायची, त्याच्यात डबल करायचं, तर तुम्हाला मिडलचा नंबर मिळतोय. ठीक आहे, म्हणजे तेच करा ना तुम्ही, इथे तेच करायचं आहे. ठीक आहे, 21 + 10 31. ओके, 31. 31 + 1 32 + 18. ठीक आहे, तर हे किती येतं बघा, 0 येतं, 50 येतं, आणि 50च्या डबल जर केलं तर 100, म्हणजे इथं 100 यायला पाहिजे. ठीक आहे, आन्सर 100 आहे का रे, बघा आहे का रे 100. बरोबर आहे. सिंपल कन्सेप्ट होता. काय करायचं आता, असा क्वेश्चन असला आणि मिडल मध्ये नंबर असला की या आउटर नंबरची ऍडिशन करून बघायची, या डबल करून बघायचं, म्हणजे याची ऍडिशन केली की तुमचा अंदाज येतो तुम्हाला की 19 आलं ऍडिशन, हे 38 आहे, म्हणजे ते डबल असायला पाहिजे. ते कन्सेप्ट क्लिअर होतं तुमच्या. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 22 घ्या. आता इथं क्वेश्चन मार्क आहे, अगोदर व्हर्टिकल रिलेशन आहे की हॉरिझॉन्टल रिलेशन आहे ते बघा.
ओके चला बघा. अरे येईल आवाज, येईल येईल रे, येईल येईल, ठीक आहे. चला मी तुम्हाला, हा आता इथं नेमकं लॉजिक काय लागतं रे? 20 सेकंडचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. आता याचं नेमकं तुमचं लॉजिक काय लागतं ते सांगा. ठीक आहे. आता बघा, अगोदर काय करायचं, रिलेशन फाइंड आउट करायचं, व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल, ठीक आहे. आता बघा, मध्ये जर आपण 9 ऍड केलं, 25 मध्ये जर आपण 9 ऍड केलं तर किती येतं रे? तर हे येतं तुमचं 34. 34 आणि 64 खूप लांबचा फरक आहे, तर हे असं ऍडिशन येत नाहीये. स्क्वेअर तर येणारच नाही. आता काय करूया, आता आपण हॉरिझॉन्टलचं नेमकं बघूया की नेमकं रिलेशन आहे की तरी काय. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, तुमचं बघितलं लक्षात यायला पाहिजे बघा, 9 काय आहे की 9 म्हणजे काय, कशात तरी स्क्वेअर आहे, बरोबर आहे. 25 हे काय रे, हे कशात तरी स्क्वेअर आहे. नंबर बघितले की बघा, तुम्हाला स्क्वेअर पार्ट पाहिजे सगळे, ठीक आहे. तुम्हाला क्यूब पार्ट पाहिजेत, तुम्हाला प्राईम नंबर माहित पाहिजेत. कारण तुम्ही बघितलं इथं 9 दिसतंय, ओके, इथं 25 दिसतंय, इथं 64 दिसतंय, हे कशाचे तरी स्क्वेअर आहेत. ओके, मग कसे स्क्वेअर आहेत ते? तर हा 3चा स्क्वेअर आहे, हा 5चा स्क्वेअर आहे, हा तुमचा 8चा स्क्वेअर आहे, ठीक आहे. म्हणजे इथं 3, 5, 8 काहीतरी रिलेशन लागतं, ठीक आहे. बघूया. आता इथं 11 आहे, इथं 6 आहे. आपण काय करूया, आता आपण व्हर्टिकल रिलेशन सापडलं नाही, हॉरिझॉन्टल काही रिलेशन आहे का, ठीक आहे. हॉरिझॉन्टल काही रिलेशन आहे का, हे आता आपण बघूया, ठीक आहे. हॉरिझॉन्टल काही रिलेशन आहे का, हे आपण इथं आता बघूया, ठीक आहे. एकदम देतो, नेक्स्ट क्वेश्चनला पोल देतो, ठीक आहे. चला, आता बघ, मला समजेल की इथं 25 कशाचा स्क्वेअर आहे रे, हा 5चा स्क्वेअर आहे. मग 5 कसं आला असेल, सोपं आहे, 11 - 6 5 येतं, 11 - 6 5 येतं. आता एक बघा, 35 - 37, 45 - 37, 45 - 37, या दोघांना सबट्रॅक्ट केलं तर किती येतं रे? तर 8 येतं, आणि 8चा स्क्वेअर आहे. म्हणजे या दोन नंबर जे आहेत ना, याचं सबट्रॅक्शन करायचं, जो नंबर असेल त्याचा स्क्वेअर करायचा. मग इथं बघा 9 आहे, 9 कशाचा स्क्वेअर आहे रे? 9 कशाचा स्क्वेअर आहे, तर 3चा स्क्वेअर आहे. म्हणजे 31 आणि तुझा नंबर आहे, दोघांचा डिफरन्स किती पाहिजे, 3 असायला पाहिजे. ओके, मग तिथं काय असायला पाहिजे, तुमचं 28 असायला पाहिजे. म्हणजे इथं जर 28 असेल, 38 - 28 जर केलं तर 3 येतं, येतं. इथं तुमचं काय तर 3चा स्क्वेअर नाही येतो, ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन 2 विल करेक्ट, राईट. चला 23rd क्वेश्चन घ्या, आणि मला सांगा की इथं काय येतं. आता बघा, इथं तुम्हाला 3 कॉलम आहे, ठीक आहे. म्हणजे 3 रो नाही, 2च रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. ओके, संभव थोडासा प्रॉब्लेम असेल तर ट्राय करा, थोडासा प्रॉब्लेम असेल. ओके, ट्राय करा, असेल इश्यू, थोडंसं ऍडजस्ट करा, ठीक आहे.
ओके चला एकदा ट्राय करा रे आवाज. एकदा आवाज ट्राय करा. मी रिफ्रेश केलंय बघा एकदा. आता आवाज येतोय. आता बघा. आता आवाज येत असेल हा. चला ओके आता बघा इथं रिलेशन बघा रे काय असेल. ठीक आहे. श्रेयश एकदा एक्झिट करून जॉईन कर बेटा. श्रेयश एक्झिट करून जॉईन कर. ठीक आहे. आणि बाकीच्यांना स्क्रीन दिसते का रे. ओके सांगतो बेटा सांगतो. स्क्रीन दिसते सगळ्यांना. श्रेयश एकदा एक्झिट करून जॉईन कर. तो मला वाटतं तुझं नेटवर्क थोडं वीक आहे बाकीच्या पेक्षा. ओके जया ओके चला क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन मध्ये थोडासा प्रॉब्लेम होता ना. आवाज नाही आला ना. ओके ओके बेटा सांगतो. ओके बघा आता इथं काय करायचं माहिती आहे का. इथं बघा तुम्हाला कसं माहिती आहे का. स्क्वेअर क्यूब प्राईम नंबर माहित पाहिजेत. हे तुमच्या म्हणजे ब्रेन मध्ये फिटच पाहिजे. नंबर बघितलं की तुम्हाला समजायला पाहिजे तो स्क्वेअर आहे क्यूब आहे का आहे. इथं बघा इथं किती आहे रे. इथे तुमचा 9 आहे 25 आहे आणि 64 आहे. आता हे बघितले काय लक्षात येतं तुमच्या कशात तरी स्क्वेअर आहेत. ओके म्हणजे हा तुमचा 3 चा स्क्वेअर आहे. हा तुमचा 5 चा स्क्वेअर आहे. हा तुमचा 8 चा स्क्वेअर आहे. 3 5 8 मग कसं आलं असेल रे इथं मग. ठीक आहे इथं बघा 11 - 6 5 येतं. 11 - 6 5 येतं. त्याचा स्क्वेअर केला 25. इथं 45 आहे 37 आहे. दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 8 येतं. त्याचा स्क्वेअर इथं आहे. बरोबर आहे. मग इथं 9 आहे. 9 कशाचा स्क्वेअर आहे रे 3 चा. बरोबर आहे. मग इथं किती आहे 31. इथं कुठला नंबर असायला पाहिजे जेणेकरून दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर आन्सर 3 आलं पाहिजे. त्याचा स्क्वेअर आपण 9 येतो. हे 28 असायला पाहिजे. ठीक आहे म्हणजे 31 - 28 हे जर केला तर याचा जो स्क्वेअर आहे ठीक आहे म्हणजे आन्सर 3 तिचा स्क्वेअर केलं तर 9. तर असा क्वेश्चन होता. ठीक आहे चला आता हा सांगा. हा सांगा रे आता. सांगा रे. ओके ओके हे सांगा रे. आता बघा आता काय जो मोठा नंबर असतो ना त्याला बाजूला ठेवायचं कधी पण लक्षात घ्या. आता बघा असा क्वेश्चन असेल कुठला पण असू द्या. ठीक आहे इथं बघा इथं काय करायचं बघा. इथं मोठा काय 65. इथं किती आहे 25. हे स्क्वेअरचं काहीतरी रिलेशन दिसत होतं. ठीक आहे आता इथं काही तुम्हाला स्क्वेअर दिसतं का रे. इथं फक्त एकच स्क्वेअर आहे. ठीक आहे इथं स्क्वेअरच नाही कशाचा. ठीक आहे म्हणजे स्क्वेअरचं काहीतरी रिलेशन नसतं. ठीक आहे स्क्वेअर एकच आहे. मग काय बघायचं जे मोठा नंबर आहे मोठा किती 78 इथं 54. मग हे आले कसं बघायचं म्हणजे 78 कधी काहीतरी लहान नंबरचं काहीतरी रिलेशन असायला पाहिजे. ओके लहान नंबरचं काहीतरी जे रिलेशन आहे त्यावेळेस आपल्याला मोठा नंबर तिथं मिळतो. ठीक आहे असं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आता इथं बघा इथं 78 कसं आलं असेल रे. इथं 54 कसं आलं असेल ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे कुठल्या दोन नंबरचा बघा त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघा बरं. 9 सखी किती होतात 54. 9 6 चा 54. बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण ऍडिशन करून बघितलं 15 येतं. ठीक आहे मल्टिप्लिकेशन करून बघितलं तर 54 येतं. इथं 54 आहेत म्हणजे असं असू शकतं की दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं आहे. ओके आता एक काम करा. ठीक आहे 13 6 चा 78 म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते इथं आहे. असा क्वेश्चन आहे. ठीक आहे हाच क्वेश्चन लक्षात घ्यायचा आहे. ओके बघा
17/3 51 इथं दिलाय. 11/4 44 आलं लक्षात. मग इथं काय आहे रे बघा, 8/7 56 15/4 किती रे, 15/4 60. सो ऑप्शन 2 विल बी राईट. 15/4 60. ओके चला आपण 30 क्वेश्चन बघणार आहे. रिमेनिंग क्वेश्चन आज तुम्हाला होमवर्क सॉल्व्ह करायचे आहेत आणि जमलं तर उद्यापासून आपण जे आहे ना, आपण वेन डायग्राम स्टार्ट करूया उद्यापासून. वेन डायग्रामचा क्वेश्चन आपण जमलं तर उद्यापासून स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. सांगा रे. ओके यात सांगा. आता बघा, आता इथे 18 आहे म्हणजे ह्या बाकीच्यांचं काहीतरी रिलेशन 18 सोबत आहे. आउटर नंबरचं ऍडिशन सबट्रॅक्शन म्हणजे काहीतरी रिलेशन आहे तिथं. ठीक आहे, ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे, बघा 13 + 8 किती होतं रे. 13 + 8 21 21 + 4 25 ऍडिशन येते. इथे 18 आहे म्हणजे ते तर काय रिलेशन आपल्याला दिसत नाहीये. राईट, ते तर काय रिलेशन आपल्याला दिसत नाहीये. ठीक आहे, आता काय करा माहिती का, या बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन खूप जास्त येत आहे, बरोबर आहे ना. ठीक आहे, 8 10 80 आणि 824 जर म्हणलं तर हे तुमचं 104 येतं. ठीक आहे, हे तर काय रिलेशन जमत नाही. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं बघा बरं. 8 4 24 ओके प्लस 13 करा बरं किती येतं पहा बरं. हे हा 7 हा 3 ते पण येत नाही. काय रिलेशन असेल बरं. स्क्वेअर करून बघा. 4चा स्क्वेअर 16 ते पण आपल्याला काही दिसत नाहीये. ते दिसत नाहीये. ठीक आहे, आता काय करूया आपण, या दोघांची ऍडिशन करून पाहू. ठीक आहे, आता ऍडिशन करून पाहायची आपण. ठीक आहे, ऍडिशन करून पाहू, एक नंबर सबट्रॅक्ट करून पाहू, तिथं काही दिसते का तुम्हाला. आता बघा इथे किती आहे. 13 + 8 किती आलं आपलं 21. ओके, मायनस हे 4 सबट्रॅक्ट करा 17 येतं. ते तर येत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग या दोघांची ऍडिशन करा बरं. 13 + 4 17 17 मायनस 8 करा बरं. 9 येतं, बरोबर. इथं 9 आहे. 9च्या डबल 18 बघा आलंय. काय करायचं, या दोन नंबर काय करायचं बघायचं, या दोघांचे ऍडिशन करायचं, हे सबट्रॅक्ट करून बघायचं, किंवा ह्या दोघांचे ऍडिशन करायचं, हे सबट्रॅक्ट करून बघायचं. या दोघांची ऍडिशन येते तुमची 8 4 32 मायनस 13 जर केलं तर किती पहा रे. ठीक आहे, तर 19 येतं, बरोबर आहे. हे पण येत नाहीये. मग आता या दोघांचे ऍडिशन करा. 13 + 4 ठीक आहे, मायनस हा 8 करा. 13 + 4 किती होता तरी तुमचे 17 मायनस 8 जर केलं तर 9 येतं आणि ते 8 आहे म्हणजे 9च्या डबल करायचं. ठीक आहे, तोच कन्सेप्ट आहे.
म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन करा. ठीक आहे, 29 प्लस 16. ठीक आहे, 9 प्लस 6 15, 15 सी 5, कॅरी फॉरवर्ड 1 3 4 45 येतं. ओके, त्याच्यामधून हे 10 सबट्रॅक्ट करा, 35, 35चे डबल करा 70. आले, मग तोच तर कन्सेप्ट आहे रे. ठीक आहे, या दोघांची ऍडिशन करा रे. 43 प्लस 7 50, 50 मधून 30 सबट्रॅक्ट करा 20, 20च्या डबल करा 40. ऑप्शन 2 विल बी राईट. ठीक आहे, लॉजिक काही पण असू शकतं रे. ठीक आहे, जेवढे क्वेश्चन तुम्ही बघणार ना तेवढ्या क्वेश्चनला डिफरंट लॉजिक असतं. तुम्ही 1000 क्वेश्चन बघितले तर 1000 क्वेश्चनला डिफरंट लॉजिक असू शकतं. असं नाही की सगळ्यात क्वेश्चन सेम असतं, पण लॉजिक आहे काय, पण लॉजिक काय बघा, लॉजिक वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे, पण तिथे 4-5च प्रोसेस असतं. एक तर ते स्क्वेअरचं लॉजिक असतं, एक तर क्यूबचं लॉजिक असतं, एक तर तुमचं मल्टिप्लिकेशन ऍडिशनचं असतं किंवा प्राईम नंबरचं असतं. ठीक आहे, बस एवढंच लॉजिक होतं. याच्या पलीकडे काही लॉजिक जमत नाही. फक्त ते लॉजिक आपल्याला सापडलं पाहिजे की ते लॉजिक नेमकं आहे तरी कोणतं. ओके, ते एक्झॅक्ट लॉजिक आपल्याला सापडलं पाहिजे. वी नीड टू फाइंड दॅट एक्झॅक्ट लॉजिक. ओके, चला आता इथं क्वेश्चन घ्या. ठीक आहे, आता बघा काय असेल बघा बरं. इथं मोठा नंबर 35 आहे, इथं 100 आहे, इथं पण मोठा नंबर असायला पाहिजे असं आपण एक अंदाज लावू शकतो ना. बरोबर आहे, मोठा नंबर असायला पाहिजे. आता मोठा नंबर कोणता, तो काही पण असू शकतो. ठीक आहे, तो काही पण असू शकतो. बघूया आपण आता. आता बघा, आता मोठा नंबर 35 आहे म्हणजे या दोघांचं काहीतरी रिलेशन असायला पाहिजे. ठीक आहे, काय सर रे बघा बरं, 10 प्लस 5 किती होतं रे, 10 प्लस 5 15. 15 ला आपण 15 च्या जागी 35 कसं आणू शकतो बघा बरं, काय रिलेशन लागतं. ठीक आहे, किंवा याला 3 ने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यामध्ये 5 ऍड करा. 10 इंटू 3 30, 30 प्लस 5 35 असं लॉजिक लागतं. ठीक आहे, आपण तेच करूया. याला 3 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे, तर हे तुमचं 57, 57 मध्ये 9 ऍड केले 66. ओके, म्हणजे हे काही लॉजिक इथे लागत नाही कारण इथं 100 आहे ना. हे कसं आलं असेल बघा. हा बघा, असं पण लॉजिक लागतं. तिथं 5 आहे, 5 चा स्क्वेअर करायचा, 5 चा स्क्वेअर 25, त्याच्यामध्ये 10 ऍड करायचे. किती येतं तुमचं 35. ओके, 9 चा स्क्वेअर केला 81, हे 19 ऍड करा 100. आले, 3 चा स्क्वेअर करा 9, 9 प्लस 14 किती येतं रे, 9 प्लस 14 ते 6 ते 3 म्हणजे 23 येतं. ऑप्शन 2 विल बी राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर इथं क्लॉक वाईज बघा, असं क्लॉक वाईज काय रिलेशन लागतं बघायचं. म्हणजे 4चं 6 सोबत, 6चं 10 सोबत, 10चं 20 सोबत काही रिलेशन लागतं का बघायचं. ठीक आहे, तसं नसेल तर जे फ्रंटचे नंबर आहेत 10च्या समोर 4 आहे, 20 समोर 6 आहे, यांचं काय रिलेशन लागते का ते बघायचं आणि मला सांगायचं आन्सर काय सांगा रे. 30 क्वेश्चन आज आपण बघणार आहे. ठीक आहे, आता बघा, जो मोठा नंबर आहे तो अगोदर वेगळा ठेवायचा. हा मोठा नंबर आहे 20, इथं किती आहे 28 आहे. ठीक आहे, मोठा नंबर वेगळा ठेवा. आता मला सांगा इथं 20 कसं आलं असेल रे, या सगळ्यांची ऍडिशन असू शकते ना, ते काहीतरी असू शकते. 10 प्लस 6 16, 16 प्लस 4 20. बरे, त्या खालच्या नंबरची ऍडिशन वरती आहे. ठीक आहे, बघूया. 7 प्लस 9, 7 प्लस 9 किती होत रे,
16 16 प्लस 2 18 आणि 10 म्हणजे 28 बरोबर आहे. या खालच्या नंबरचे ऍडिशन करा. ठीक आहे. 20 प्लस 25 प्लस 20 45 प्लस 550 ऑप्शन 2 विल बी राईट. म्हणजे खालच्या नंबरचे ऍडिशन आहे सगळं. चला सांगा रे. सगळ्यात सोपं आहे सांगा. आता बघा मोठा नंबर कोणता आहे इथं. मोठा नंबर कोणता आहे रे. बघा मोठा नंबर कोणता आहे इथं. इथं बघा इथं 9 आहे, इथं 8 आहे, इथं 72 आहे. म्हणजे या दोघांचं काहीतरी रिलेशन आहे. त्यावेळेस 72 आलेला आहे. पण 72 कसं आलं रे. तर नक्कीच या दोघांचं काहीतरी आहे. 9 8 आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा सरळ. 9 8 चा 8 न 72 72. ओके. 4 7 चा 28. ओके. सिंपल आहे. मग 6 कितीचा 18 होईल 6 3 चा. ओके. सो ऑप्शन 3 विल बी राईट. तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता इथं काय करा माहिती आहे का. अगोदर तर बघा काही क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज काही रिलेशन सापडतं का. ते नसेल तर जे फ्रंटचे नंबर आहेत यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का हे फाइंड आउट करा. ठीक आहे. चला 28 सांगा. आता बघा बघितलं की इथे किती आहे 5 5 मध्ये 2 टाकले 7 7 मध्ये 2 ऍड केले 9 9 मध्ये 2 ऍड केले 11 आले असं. मग इथं बघा ना तुम्ही पुन्हा. ठीक आहे. 10 आहे. 10 मध्ये 2 ऍड केले 12 12 मध्ये 2 ऍड केले 14 14 मध्ये 2 ऍड केले 16. हे एक लॉजिक लागतं. 16 येते. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये 16 आहे का रे. याच्यामध्ये 16 नाही. ठीक आहे. आता 16 नाही पण इथं 8 पण असू शकतं ना. कारण 2 चा डिफरन्स आहे. मग इथं 8 असेल तर 8 मध्ये 2 ऍड केले तर 10 10 मध्ये 2 ऍड केले तर 12 12 मध्ये 2 ऍड केले तर 14. ओके. म्हणजे इथं 8 पण असू शकतो किंवा 16 पण असू शकतो. बरोबर आहे. सो ऑप्शन 4 विल बी राईट. ओके. हे पण लॉजिक लागतं. ठीक आहे. आता आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही इथं नेमका नंबर कोणता आहे. पण हे माहित आहे की सगळ्यामध्ये 2 चा डिफरन्स आहे. ठीक आहे. 5 मध्ये 2 ऍड केला 9 7 7 मध्ये 2 ऍड केले 9 9 मध्ये 2 ऍड केले 11. ओके. मग इथं आपण जर बघितलं 10 मध्ये आपण 2 ऍड केले 12 12 मध्ये 2 ऍड केले 14 14 मध्ये 2 ऍड केले तर 16. तर 16 असायला पाहिजे पण 16 ऑप्शन मध्ये नाही म्हणजे नसणार. पण 10 च्या अगोदर 8 आहे तरी 8 असू शकतो ना. कारण 8 मध्ये 2 ऍड केले 10 येतं. म्हणजे 8 किंवा 16 असायला पाहिजे. 16 ऑप्शन मध्ये नाही म्हणजे 8 तुमचा आन्सर आहे. चला सांगा. अगोदर व्हर्टिकल रिलेशन बघायचं नंतर हॉरिझॉन्टल बघायचं. सांगा. हा आरुष तसं पण असू शकते ना. तसं पण काही असू शकते. तसं थोडं तसं पण असू शकते. ठीक आहे. ते पण लॉजिक लागतं. लॉजिक वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे. बघा इथे किती आहे 5
5 आणि समोरचा नंबर 9 आहे म्हणजे 4चा डिफरन्स आहे. ओके, इथे किती आहे रे? 11 अँड 7, 4चा डिफरन्स. 10 14, 4चा डिफरन्स. इथे 12 आहे म्हणजे इथं एक तर तुमचं 16 येऊ शकतं, कारण 12 आणि 16 मध्ये सुद्धा 4चा डिफरन्स असतो. ठीक आहे, किंवा 8चा आणि 12चा, म्हणजे इथं 16 किंवा 8 तेच कन्फ्युजन आहे ना. पुन्हा तेच कन्फ्युजन आहे, 16 की 8. ऑप्शन मध्ये बघायचं 16 आहे का की 8 आहे. जे असेल ते आपलं आन्सर. बघा, लॉजिक वेगळं असतं. ठीक आहे, तुमचं लॉजिक डिफरन्स असू शकतं. माझं लॉजिक त्या 1 नंबर स्किप करून असतं. म्हणजे वेगवेगळं लॉजिक लागतं. असं नाही की तुमचं एकच लॉजिक लागतं, वेगवेगळं लॉजिक राहतं. कारण याच्यामध्ये सांगता येत नाही आपल्याला की नेमकं लॉजिक काय आहे. एकापेक्षा जास्त लॉजिक असतात, एकापेक्षा जास्त आन्सर निघतात, कधी कधी 2 आन्सर निघतात. ठीक आहे, मग अशा सिच्युएशन मध्ये जे आन्सर निघतं ते आपण टिक करायचं. ठीक आहे, 2 आन्सर निघले तर तुम्ही गोंधळून जायचं नाही पुन्हा की नेमकं काय आहे ना. चला हे सांगा. आता मला सांगा, या नंबरकडे बघितले की तुम्हाला काय आठवतं रे? आता बघा, इथे जर बघितलं तर बघा, आता हे क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आपल्याला म्हणावं लागेल. इथे काही रिलेशन लागतं का रे? 7 31, दोघांचे ऍडिशन करा, किती येतं रे? 38. 53 कसा आला असेल? राईट. मल्टिप्लिकेशनचं काही रिलेशन लागतं का? नाही लागत. स्क्वेअरचं पण लागत नाही. ठीक आहे, कारण ते स्क्वेअरचं काही रिलेशन लागत नाही. नंतर असं करून बघा. ठीक आहे, 7 + 23 30 होतं. 43 कसं आला असेल? ओके, हे लॉजिक लागत नाही. मग हे लॉजिक लागत नसेल, आता तुमचं कुठेच लॉजिक लागणं, मल्टिप्लिकेशनचं लागणं, ऍडिशनचं लागणं, मग काय करायचं? मग काय करायचं, हे जे नंबर आहेत ना, या नंबरला असेंडिंग ऑर्डरनं लावा तुम्ही. हे जे नंबर आहेत या सगळ्या नंबरला काय करायचं? असेंडिंग ऑर्डरनं लावायचं. मग स्टार्टिंगचा नंबर कोणता आहे तुमचा? 3. 3 नंतर कोण आहे? 7. 7 नंबर कोण आहे तुमचं? 13. ओके, 13 नंतर काय आहे रे तुमचं इथं? बघा बरं. ट्वेंटी थ्री नंतर काय आहे रे? 31. 31 नंतर काय आहे रे? 43, 53 and 61. आता मला सांगा, या नंबरकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतं रे? हे नंबर काय आहेत मला सांगा रे? 3, 7, 13, 23, 31, 43, 53 हे काय आहेत रे? लॉजिक लावण्या अगोदर मला सांगा, हे नंबरकडे बघितले की तुम्हाला काय दिसते? बघा, 3, 7, 13. ओके, ठीक आहे. 23, 61 हे काय आहेत? हा, हे प्राईम नंबर आहेत. आणि प्राईम नंबर आले कसे रे? हे प्राईम नंबर आलेत कसे? सिंपल आहे,
3 नंतर एक प्राईम नंबर आहे 5. 5 ला पण स्किप केले. इथे तुमचा 11 ला स्किप केले आपण. इथे 19 आणि 19 ला स्किप केले. हे तुमचं 29 आणि 29 ला पण स्किप केले. राईट, केलं ना स्किप. पण काय करायचं, एक नंबर स्किप करून आपल्याला समोरचा प्राईम नंबर लिहायचा आहे. राईट, एक नंबर स्किप करायचा आणि समोरचा प्राईम नंबर लिहायचा. ठीक आहे, समजले. 37 ला हा प्राईम नंबर आहे. ओके, चला मग आपण कुठे कुठे 2 स्किप केलेत. 31 नंतर बघा, 31 नंतर जर बघितलं तर तुमचा 37 एक प्राईम नंबर येतो आणि 41 येतो. ठीक आहे, 2 स्किप केलेत इथं, 2 स्किप केलेत. ठीक आहे, त्यानंतर 53 आणि 54 बघा. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक स्किप केलाय. त्यानंतर बघा 61 आहे. 61 नंतर आपण जर एक स्किप केला तर 67 नंतर आपण 71 येतं. ठीक आहे, म्हणजे बघा 67 नंतर कुठला प्राईम नंबर येतो रे, तर 61 नंतर 67 येतो. 67 ला तुम्ही स्किप करा, त्यानंतर 71 येतो. ओके, तर तुमचं 71 यायला पाहिजे. ठीक आहे, आणि 2 जर स्किप केले समजा फॉर एक्झाम्पल, तर 73 यायला पाहिजे. 73 ऑप्शन मध्ये नाहीये. तर हे लॉजिक जर आपण लावलं प्राईम नंबरचं, तर ऑप्शन 4 विल बी राईट. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला 30th क्वेश्चन घ्या. ओके, बघा
ओके सॉरी. ओके बघा आवाज येतोय. हा लक्ष द्या इकडं. हा लक्ष द्या. आता बघा रे, उद्यापासून आपण वेन डायग्रामचं स्टार्ट करतोय. उद्यापासून वेन डायग्रामचं स्टार्ट करतोय आणि या महिन्यामध्ये आपल्याला इंटेलिजंट टेस्टचं पूर्ण कंप्लीट करायचं आहे. आणि मराठीचं तर सोपं आहे ते मी तुमचं घेतो. ठीक आहे. इंग्लिशचं जे आहे तर आपण इंग्लिशचं एक काम करूया. इंग्लिशचे जे काही इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे, ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातोच ते आपण घेऊया. काही रेकॉर्डेड व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो. ठीक आहे. काही रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तुम्हाला मी जर बघितलं त्याच्यानंतर बघितल्यानंतर आपण इंग्रजीचं बघूया. त्याच्यामध्ये काय रेकॉर्ड व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुमचा सिलेबस आपला होऊन जातो. ठीक आहे. आणि बघा मन लावून सोडवा. 240च्या वर तुम्ही गेलेच पाहिजे. ओके ग्रेट वेदांत. आणि अभ्यास स्टार्ट करा. आता मला वाटतं शाळेचा अभ्यास दूर ठेवा. शाळेचा जो होमवर्क वगैरे आहे ते सरांना सांगा की आमचा स्कॉलरशिपचा पेपर आहे तर शाळेमधला जो होमवर्क आहे थोडासा कमी असू द्या. ठीक आहे. आणि इकडे थोडासा अभ्यास करा. रोज 2 घंटे अभ्यास करा कमीत कमी. चला आपण थांबूया. गुड बाय.